नाशिक शहरातील वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकानं कारवाई करत 2 संशयितांना ताब्यात घेत 7,30,000 रुपये किमतीच्या 12 मोटारसायकल जप्त केल्यात। या कारवाईमुळे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमधील एकूण 9 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेत। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। 11 मार्च 2026 ला गुन्हे शाखा युनिट 2चं पथक कार्यालयात कर्तव्यावर असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली। 2 इसम चोरीच्या मोटारसायकली विक्री करण्यासाठी अंबडगाव परिसरातील हॉटेल अजिंठा या ठिकाणी येणार आहेत। मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मनपा पाण्याच्या टाकीजवळ सापळा रचला। सापळा रचून संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली असता रितेश भगवान सुबर वय 19 राहणार काकडमळा, रूम नंबर 4, अशोकनगर, सातपूर आणि एका विधी संघर्षित बालकाने त्यांच्याकडून 7,30,000 रुपये किमतीच्या एकूण 12 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या। या कारवाईमुळे सातपूर, पंचवटी, आडगाव, गंगापूर उपनगर आणि ओझर पोलीस ठाणे हद्दीतील मोटारसायकल चोरीचे एकूण 9 गुन्हे उघडकीस आलेत। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई गुन्हे शाखा युनिट 2चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, डॉक्टर समाधान हिरे, मुख्तार खान पठाण, गुलाब सोनार, शंकर काळे, बाळू शेळके, महेश खांडबहादे, तेजस मते आणि सुनील खैरनार यांच्या पथकानं पार पाडली आहे। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।